नमस्कार. तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आज आपण स्वादिष्ट किचनमध्ये पाक न करता साधा गूळ वापरून आणि गावरानी तीळ वापरून मौसूद वड्या कशा करायच्या ते बघूया. मौसूद तिळगुळाची वडी बनवण्यासाठी मी या ठिकाणी गावरानी तीळ वापरणार आहे. 2 वाट्या गावरानी तीळ आपण छान भाजून घेऊ. 2 मिनिटांनंतर थोडा तडतड असा आवाज यायला लागलेला आहे तिळाचा. 5 मिनिटांनंतर मंद गॅसवरती खमंग तीळ भाजली गेलेली आहे. आता गॅस बंद करते आणि थोडी थंड व्हायला ठेवते. ज्या वाटीने आपण तीळ घेतली 2 वाट्या तीळ, त्याच वाटीने 2 वाट्या आपण हा गूळ घेतलेला. हा साधा गूळ वापरलेला. या ठिकाणी मी चिक्कीचा गूळ वगैरे नाही वापरायचा, साधा वापरलेला. 2 वाट्या तिळीपैकी आपण 1 वाटी तीळ मिक्सरच्या भांड्यातून थोडी भरड करून. वडी करण्याच्या आधी आपण पूर्वतयारी म्हणून त्या एक ट्रे घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये तूप लावून तयार करून ठेवलेली आहे. कढई तापल्यावरती आपण त्यामध्ये 2 चमचे साधारण तूप टाकणार आहे. 2 वाट्या आपण साधा गूळ घेतलेला आहे, तो आपण त्या विरघळवून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती हळूहळू तो मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. गूळ बारीक चिरून घ्यायचा, अगदी बारीक चिराचा, आणि किसून घेतला तरी चालेल. खडे असले की मग वेळ लागतो आणि वेळ लागला की मग त्याचा पाक कडक होऊन जातो. त्यामुळे शक्यतो किसून घ्यायचा, नाही तर अगदी बारीक चिरून घ्यायचा. 3 मिनिटांमध्ये आपला गूळ छान पेल्ट झालेला आहे. 1 चमचा जायफळ पावडर टाकली मी इथे. बस, आता उकळू द्यायचं नाही आपल्याला, जास्त घट्ट करायचा नाही आहे, कडक होतो पाक. लगेचच आपण गॅस बंद करून देऊ आणि त्यामध्ये तीळ टाकू. आपण हे कूट करून घेतलेलं आहे, तिळीचं कूट करून घेतलेलं आहे, ते पण टाकून घेऊ. सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. सगळं छान एकसारखं मिक्स झालेलं आहे. कढई आपली गरमच आहे, त्यामुळे छान आताच तो गुळ आणि तिळगुळाचं कूट मिक्स झालेलं आहे. तर गरम गरमच आपण ट्रेमध्ये ओतून घेऊ. सुरुवातीला ट्रेमध्ये मी थोडीशी तीळ घालते खाली, थोडं खोबऱ्याचं कीस घालते बारीक किसून घेतलेलं बारीक किसणीने, आणि त्यावरच लगेचच आपण सारण घालूया. पटकन असं आपण ट्रेमध्ये सेट करून घेऊ. तिला मी तूप लावून घेतलं, त्याच्याने असं चांगलं दाबून घेते. वरून असं खोबऱ्याचं कीस टाकून थोडंसं सेट करून घेऊ. थोडं कोमट असतानाच आपण याच्या वड्या करून घेऊ. थोड्या थंड झालेल्या आहेत आता आपल्या वड्या. एक एक करून काढून घेऊ. हे बघा किती छान मऊ खुसखुशीत झालेली आहे बघा. गुळाचा पाक वगैरे न करता, हाताला चटके न लागता आपण ही तिळगुळाची वडी छान अशी मऊसूद तयार होते. त्यामुळे ही तुम्ही संक्रांतीला करून पहा. माझ्या तिळगुळाच्या वड्या आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.